नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टार युवा यूट्यूब चॅनलवरती. तर आजची कथा सुरू करूया. हॅलो मित्रांनो, माझे नाव दिव्या नारायणेकर आहे. मी आत्ता 28 वर्षाची युवती आहे आणि ऑफिसमध्ये जॉब करते. माझे लग्न अजून झाले नाही. सकाळची वेळ होती. 11 वाजले होते. मी घरी आपल्या खोलीमध्ये बसले होते. माझी आई स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. वडील आणि भाऊ गावी काही घराच्या कामासाठी गेले होते आणि 2 दिवसानंतर येणार होते. काही वेळाने मी बाहेर आईला सांगण्यासाठी आले की मला आज उशीर होईल क्लासमधून यायला. मी स्वयंपाकघराजवळ जातच होते की मला आई कोणाशी तरी हळू आवाजात फोनवर बोलताना ऐकू आलं. ती कोणाला तरी सांगत होती की माझी मुलगी घरी आहे, आत्ता येऊ नको. ती गेल्यावर मी फोन करते तेव्हा ये. ते ऐकून मला विचार आला, असं कोण आहे की ज्याला आई मी गेल्यावर बोलवत आहे. मी परत मागे आले आणि आईशी नाही भेटले आणि लगेच माझ्या खोलीत जाऊन बसले. काही वेळात आई माझ्या खोलीत आली आणि मला म्हणाली की बाजारात जाऊन भाजी घेऊन येते, नाहीतर बाजार बंद होईल. असं बोलून ती बाहेर निघाली. ती बाहेर निघताच मी आतून घराचा दरवाजा बंद केला आणि एक उपाय सुचला. माझ्याकडे एक जुना मोबाईल होता. तो मी कपाटातून काढला. त्यात माझा दुसरा मोबाईलचा सिम कार्ड टाकला आणि तो फोन मी घेऊन आईच्या खोलीत गेले. आत खोलीत जाऊन मी समोर फळीवर ठेवलेल्या 2 फोटोच्या मागे मोबाईल लपवला. मी मोबाईल स्टँडवर असा ठेवला की दोन्ही फोटो फ्रेमच्या मधून फक्त मोबाईलचा कॅमेराच बाहेर पडेल. त्यामुळे मोबाईल पूर्ण समोरून दिसत नव्हता आणि फळीवर असल्यामुळे लवकर नजरही जात नव्हती. मी फोनचा चार्जर पण लावून ठेवला, म्हणजे मोबाईलची बॅटरी पण संपणार नाही. आणि मग त्या मोबाईलवरून मी माझ्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ चालू करून आपल्या खोलीत जाऊन बसले. काही वेळात आई बाजारातून आली आणि मी तिला क्लासला जाते म्हणून निघाले. घरातून पण त्या दिवशी मी क्लासमध्ये गेले नाही. मी एका जवळच्या गार्डनमध्ये पोचले आणि कोपऱ्यात सीटवर जाऊन बसले. गार्डनमध्ये लोक नव्हती. माझ्यापासून काही अंतरावर 2 बाई गप्पा मारत बसल्या होत्या. ते फार दूर होत्या म्हणून काही हरकत नव्हती आणि माझ्या मागे भिंत होती आणि दोन्ही बाजूला झाडे होती, तर कुणी माझा व्हिडिओ कॉल मध्ये बघण्याची शक्यताही नव्हती. मी मोबाईल काढून हेडफोन लावला कानाला आणि बघत बसले की काय चालत आहे.